एक महत्त्वाची बातमी आहे, प्रशांत कोरटकरला दिलासा नाहीच। हायकोर्टातील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। कोरटकर याचिकेची प्रत अद्याप मिळाली नाही असं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे। मुंबई हायकोर्टामध्ये आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे। दरम्यान प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टामध्ये धाव आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टात त्यानं आव्हान दिलं आहे। तर महत्त्वाची बातमी आहे, कोरटकरला दिलासा नाहीच। हायकोर्टातील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। कोरटकर याचिकेची प्रत अद्याप आपल्याला मिळाली नसल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय। मुंबई हायकोर्टामध्ये आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला। तर प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टामध्ये धाव आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला, त्यानंतर त्याने जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे। मात्र हायकोर्टातील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोरटकरला अद्याप दिलासा नाही। छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय अधिक माहिती? सागर, महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवरती कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पहिल्यांदा कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। मात्र कोल्हापूर सत्र न्यायालयामधून अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो फेटाळल्यानंतर आता हायकोर्टामध्ये त्यांना धाव घेतलेली आहे। न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या बेंचसमोर ही सगळी सुनावणी आज होते। मात्र सरकारी वकिलांना याचिकेची प्रत जी आहे ती अद्याप प्राप्त झालेली नाही आणि म्हणून सरकारी वकिलांनी आज सुनावणी न करता सोमवारी गेली आणि त्यानुसार ही सोमवारपर्यंत आता सुनावणी जी आहे ती तहकूब करण्यात आलेली आहे। सोमवारी पुन्हा एकदा या याचिकेवरती सुनावणी होईल। मात्र तोपर्यंत प्रशांत कोरटकरला कुठलाही तुर्तास दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे। तोपर्यंत अटकेपासून संरक्षण जे आहे ते कोर्टाकडून दिलेलं नाही। त्यामुळे जर प्रशांत कोरटकर पोलिसांच्या तपासामध्ये आढळतो तर त्याला तातडीनं अटकेची कारवाई जी आहे ती त्याच्यावरती होऊ शकते, कारण याचिकेवरची सुनावणी होईपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळावं अशी त्याच्या वकिलांची इच्छा होती, त्यांची विनंती होती। मात्र कोर्टाने ती मान्य केलेली नाहीये। मात्र सोमवारी या याचिकेवरती सुनावणी होईल आणि कोर्ट मेरिटच्या आधारे ही सुनावणी ऐकून घेतल्यानंतर काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।